चेन स्नॅचिंग करणारे आंतरजिल्ह्यातील सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक। दिनांक 29/11/2024 रोजी सायंकाळच्या सुमारास सिन्नर शहरातील सदरवाडी रोडवर अज्ञात दुचाकीस्वारांनी भरधाव वेगाने येऊन पायी चालणाऱ्या एका महिला शिक्षिकेचे गळ्यातील सोन्याची पोत जबरीने चोरी करून चोरून नेले। याबाबत सिन्नर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 904/2024 भारतीय न्याय संविधान कलम 304-3-5 प्रमाणे गुन्हा दाखल होता। तसेच दिनांक 2/12/2024 रोजी दुपारच्या सुमारास सिन्नर शिर्डी महामार्गावर मुसळगाव शिवारात काळ्या रंगाचे दुचाकीवर भरधाव वेगाने आलेल्या 2 चोरट्यांनी विनर टाउनशिप मुसळगाव येथे राहणाऱ्या एका महिलेची सोन्याची पोत जबरीने ओरबडून चोरी केल्याची घटना घडली होती। सदर बाबत MIDC सिन्नर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 586/2024 भारतीय न्याय संविधान कलम 304-3-5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी वरील दोन्ही गुन्ह्यांचा आढावा घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांनी आरोपींची सांगितलेले वर्णन व गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीवरून गोपनीय माहिती घेऊन सदरचे गुन्हेगार हे अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील अशोकनगर तालुका श्रीरामपूर परिसरात सतत 2 दिवस पाळत ठेवून सराईत गुन्हेगार नामे अजय संजय पंडित वय 19 वर्ष राहणार वडगाव निपाणी तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यास शिताबीने ताब्यात घेतले। सदर आरोपीस विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार नामे गणेश विजय चव्हाण राहणार अशोकनगर श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर याच्यासह बजाज 220 पल्सर मोटरसायकलवर येऊन सिन्नर शहरात वरील चेन स्नॅचिंग गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। यातील ताब्यात घेतलेला आरोपी अजय संजय पंडित यास वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याच्या कब्ज्यातून वरील गुन्ह्यात मध्ये वापरलेली बजाज 220 पल्सर मोटरसायकल तसेच गुन्ह्यात चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करून त्याच्या वाट्याला आलेली रोख रक्कम 1 लाख हस्तगत करण्यात आली आहे। सदर आरोपींचा साथीदार गणेश विजय चव्हाण याचा पोलीस पथक कसोशीने शोध घेत असून सदर आरोपितांकडून चेन स्नॅचिंगचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। यातील अटक आरोपी अजय संजय पंडित याच्या विरुद्ध दाखल असलेले गुन्हे खालीलप्रमाणे MIDC वाळुंज पोलीस स्टेशन जिल्हा छत्रपती संभाजीनगर गुन्हा रजिस्टर नंबर 596/2023 भादवी 379 श्रीरामपूर पोलीस स्टेशन जिल्हा अहिल्यानगर गुन्हा रजिस्टर नंबर 61/2024 भादवी कलम 392 लोणी पोलीस स्टेशन जिल्हा अहिल्यानगर गुन्हा रजिस्टर नंबर 565/2024 भारतीय न्याय संविधान कलम 309-4-3-5 नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी केलेले मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, पोलीस अंमलदार नवनाथ सनप, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने वरील चेन स्नॅचिंगचे दोन्ही गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।